जवळ 4-5 दिवसापूर्वी अर्थसंकल्प जाहीर झाला. मार्च महिना आता अर्ध्यावर येऊन ठेपला. शिमग्याची बोंब सुद्धा झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये अर्थसंकल्पामध्ये बऱ्याच जणांना वाटलं होतं की लाडक्या बहिणीसाठी ₹2100 घोषणा होईल. मात्र तसं काहीच झालं नाही. दुसरीकडे महायुती सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यावेळेस सगळ्याच शेतकऱ्यांना आशा होती की कुठेतरी थोडीफार का होईना कर्जमाफीची घोषणा होईल. मात्र असं काहीच झालं नाही आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये निराशा पडलेली आहे. मार्च महिना आता अर्ध संपत आलेला आहे. 31 मार्चपूर्वी शेतकऱ्याकडून कर्जाचा भरणा करून घेतला जातो. त्यातल्या त्यात जर जिल्हा बँकांचं कर्ज शेतकऱ्यांकडे असेल, तर अशा स्थितीमध्ये जिल्हा बँक ह्या 31 मार्चपूर्वीच आपल्या कर्जाची वसुली करून घेतात. त्याचं कारण म्हणजे सरकारचा जो काही नियम आहे, तर वर्षभराच्या आत जर कर्जाची परतफेड होत असेल, तर त्याच्यासाठी व्याज लागत नाही. मात्र जिल्हा बँक एखाद्याला जर जूनमध्ये कर्ज देत असेल, तर 9 महिने किंवा वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच कर्जाचा भरणा शेतकऱ्याकडून बिगर व्याजी पद्धतीनं बऱ्याच बँका करून घेतात सोसायट्यामार्फत आणि मग शासनाकडून ते त्यांचं व्याज वसूल करत असतात आणि अशा स्थितीमध्ये बरेच शेतकरी हे कर्जाच्या किंवा कर्जमाफीच्या आशेवर होते आणि अशा स्थितीमध्ये आता त्यांना कर्ज भरण्यासाठी पैसा नाही. बरेच शेतकरी हे उसनावळ करत असतात की मार्च महिन्यात एखाद्या सावकाराकडून त्याला काही वरची टक्केवारी कबूल करून किंवा खाजगीमध्ये बरेच व्यवहार असे चालत असतात किंवा एखाद्याकडून ₹50,000 घ्यायचे आणि 8 दिवसानंतर त्याला 50चे ₹52,000 द्यायचे किंवा ₹1,500 शिल्लक द्यायचे किंवा ₹1,00,000 जर असले तर 2-3% त्याला शिल्लक द्यायचे. मात्र हे 8 दिवसाच्या, 10 दिवसाच्या किंवा फार तर 15 दिवसाच्या बोलीवर हे पैसे आणले जातात आणि अशा स्थितीत जर कर्जाचं डिस्बर्समेंट जर वेळेवर झालं नाही, तर शेतकऱ्यांची मोठी पंचायत होती आणि मग अशा स्थितीमध्ये ही जी काही खाजगी लोकं असतात, तर ती शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी टाळाटाळ करतात आणि मग बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की कुठेतरी अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा होईल आणि मग या आशेवर राहिलेले असताना आता पूर्ण निराशा पदरी पडलेली आहे आणि आधीच सरकार आर्थिक संकटात असताना निवडणुकीपूर्वी घोषणांचा सुकाळ सरकारने केला होता. मात्र आता प्रत्यक्षात खूप मोठी ही त्रासदायक गोष्ट बनलेली आहे शेतकऱ्यांसाठी, की जर कर्जाचा विहित मुदतीत भरणा नाही केला, तर मार्च नंतर त्यांना ते व्याजासह कर्ज भरावं लागतं आणि हे भरत असताना साहजिकच सोसायटी आणि बँकांमध्ये या दिवसात गर्दा असते. कागदपत्राची पडताळणी याच्यामध्ये 1-1 महिना डिस्बर्समेंट होत नाही. त्यातल्या त्यात राष्ट्रीयकृत बँका असतील तर आधी कर्ज व्याजासह भरून देतात. त्यातल्या त्यात पुन्हा थकीतचं कारण सांगून 1 वर्षाच्या वर जर कालावधी जात असेल, तर तुमचं सिबिल खराब झालं म्हणून बऱ्याच बँका कर्ज नाकारतात आणि मागच्या वर्षी सरकारने म्हणजेच उपमुख्यमंत्री त्या काळचे देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली, सध्याचे मुख्यमंत्री आहेत, की जर अशा बँका सिबिलची अट घालत असतील, तर अशा बँकांवर एफ-आय-आर दाखल करू. मात्र आता गेल्या वर्षभरामध्ये एकाही बँकेवर असा एफ-आय-आर दाखल झालेला नाही. सिबिलसाठी शेतकऱ्यांची अडवणूक होते आणि ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे, की शेतकऱ्यांसाठी सिबिलची अट लागू होणार नाही. मात्र सर्रास या बँका शेतकऱ्यांचं सिबिल तपासणी करतात. जिल्हा बँका हे करत नाहीत आणि मग अशा स्थितीमध्ये आता पुढचं आर्थिक वर्ष कसं भागवायचं या विवंचनेत शेतकरी आहे. कारण सोयाबीनने पुरता दगा दिलेला आहे. ₹4800 हमी भाव असताना ₹3800-3900 दरानं सोयाबीन विकल्या गेली. 6,500 ते 7,000 च्या दरम्यान तुरी विकल्या जात आहेत. हळद आणखी शेतात आहे आणि अशा स्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कर्जाचा भरणा झाला नाही तर शेतकरी डिफॉल्टरच्या यादीमध्ये जातील. त्यांचं अकाउंट्स एन-पी-एमध्ये जातील. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला म्हणून अशी बँका त्यांची गणना करतील आणि यासाठी कुठल्याही पुनर्गठनाचीही व्यवस्था नाही. बऱ्याच बँका रिन्यू करतात कर्ज, म्हणजे वरच्या व्याजाचा भरणा करून घेतात आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच पडत नाही. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे जर समजा ₹1,00,000 कर्ज असेल आणि त्याचं जर समजा ₹10,000 व्याज होत असेल, तर 10,000चा भरणा करून घेतात आणि त्याच्यानंतर मग जर वाढीव त्यांना कर्ज द्यायचं, तर 10% जर दिलं तर ₹10,000 त्यांना शिल्लक भेटून हातामध्ये काहीच पडत नाही. अशी ही शेतकऱ्यांची एकंदर विवंचना आहे. सरकारने यावर गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. 31 मार्चपूर्वी ऐनकेन प्रकारे शेतकऱ्यांसाठी कुठलीतरी घोषणा होणं गरजेचं आहे, असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.